आता पाहूया कसा सुरू आहे महापालिकांचा महासंग्राम, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईच्या कांदिवलीत देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा, मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ महायुतीच्या उमेदवारांसाठी सभेचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अमरावती, चंद्रपूर आणि अकोला दौरा, रोड शोचंही आयोजन। दुपारी अमरावती आणि अकोल्यात प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन। 12 तारखेला शिवतीर्थावर फडणवीस शिंदेंची जाहीर सभा होणार। शिवतीर्थावरून फडणवीस आणि शिंदे मुंबईकरांना साथ घालणार। मुंबई पालिका प्रचारासाठी महायुतीकडून शिवतीर्थावर सभेचं आयोजन। शिवतीर्थावर सभेसाठी 11 जानेवारी तारीख मागितली होती, मात्र आम्हाला शिवतीर्थावर सभा घेता येऊ नये यासाठी डावपेच सुरू। संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। मुंबईसाठी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध होणार। शिवसेना भवनात पार पडणाऱ्या पत्रकार परिषदेतून आपली मुंबई कशी असेल याविषयीचा वचननामा प्रसिद्ध होणार। राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात जाणार। बिनविरोध पार पडलेल्या जागांबाबत मोठा निर्णय, चौकशी आयोगाच्या मान्यतेशिवाय बिनविरोध पार पडलेल्या जागांबाबत निकाल जाहीर करून नकार, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। बिनविरोध झालेल्या जागांवर विरोधकांनी उमेदवार का दिले नाही, राज्य निवडणूक आयोगाने चौकशी करावी। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं वक्तव्य, उद्धव ठाकरे मुंबईचा रंग हिरवा करू पाहतायत, अमित साटम यांची उद्धव ठाकरेंवर टीका। कल्याण डोंबिवलीत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता। नोटा हा दुसरा उमेदवार असून त्याला जास्त मतदान मिळाल्यास निवडणूक रद्द होऊ शकते, आरटीआय कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांचा दावा। भिवंडीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी, काँग्रेसची रॅली भाजपच्या कार्यालयासमोरून जात असताना वाद, दोन्ही गटाकडून दगडफेकीसह खुर्च्याही फेकल्या। दोन्ही बाजूने दिलेल्या तक्रारीवरून नालपोली आणि भुईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आता पाहूया कशी सुरू आहे मनपा निवडणुकांची रणधुमाळी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरेंच्या सेनेकडून पक्षादेश न जुमानणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई, मुंबईत अपक्ष लढणाऱ्या पदाधिकाऱ्यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हाकलपट्टी। अनिल परब यांचे विश्वासू शेखर वांगणकर यांचाही समावेश। नाशिक पालिकेसाठी ठाकरे बंधूंची 9 जानेवारीला संयुक्त सभा, हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर प्रचार सभेचं आयोजन, तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचा रोड शो होणार। नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा आजपासून प्रचार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। नागपूर महानगरपालिकेच्या रणांगणात भाजपच्या काही दिग्गज नेत्यांना त्यांच्याच पक्षानं घेरल्याचं चित्र। सुनील अग्रवाल, धीरज चव्हाण, विनायक दहनकर यांच्याकडून विरोधकांसोबत भाजपला थेट आव्हान। ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीत बंडखोरी, शिंदेंच्या शिवसेनेत पत्नीला उमेदवारी मिळूनही बंड। शिंदेंच्या शिवसेनेतील भूषण भोईर आणि रवी खरत यांची बंडखोरी, भाजपचे इच्छुकही अपक्ष म्हणून रिंगणात। कल्याण डोंबिवलीत बंडखोरी विरोधात भाजप ऍक्शन मोडवर, बंडखोरी करणाऱ्या 7 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हाकलपट्टी, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांची कारवाई। मनसेचे युवा नेते अमित ठाकरे आज सोलापूरच्या दौऱ्यावर, मृत बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची हत्या। नागपूर पालिकेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हाचं वाटप, अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराला वेग। नागपूर महानगरपालिकेच्या 38 प्रभागातील 151 जागांसाठी 992 उमेदवार रिंगणात।